मी शिकवतोय फॉरेक्स मार्केट फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स आणि आज आहे डे 6. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत फंडामेंटल अनालिसिस. तर चला बघूया आजचं सेशन कसं होतं. मग आता क्रूड ऑइलचं जसं बघितलं कच्चं तेल त्याचा इम्पॅक्ट कुठल्या कंट्रीजमधून येतो? मिडल ईस्टमधून येतो, रशियामधून येतो, अशा बऱ्याचशा याच्यातून येत असतो. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता जसं जिओ पॉलिटिकल टेन्शन काय म्हणजे जगामध्ये जी अशांतता पसरलेली आहे, तुमचं इराण इस्रायल युद्ध, त्याच्यानंतर तुमचं रशिया आणि युक्रेनचं युद्ध, हे कशामध्ये येतात? हे फंडामेंटलमध्ये येतात का? तर जगात काहीतरी गोष्ट घडते आणि त्याचा परिणाम मार्केटवरती होतोय. जसं मी एखाद्या कंपनीचं सांगितलं, टाटा आणि रिलायन्स, त्या कंपनी रिलेटेड जे पण घडणार आहे त्याच्यावरती त्या शेअरची प्राइस अपडाऊन होणार आहे. बट इथं फॉरेक्स मार्केटमध्ये ही ग्लोबल सिस्टीम आहे, ही ग्लोबल सेगमेंट आहे. म्हणून एका कंट्रीमधून आल्या न्यूज आल्यावरती त्याच्यावरती परिणाम होईल, सोबतच दुसऱ्या कंट्रीमधून आला तरी त्याच्यावरती परिणाम होईल. म्हणजे आपल्याला पॅरलल काय करायचं आहे, एका कंट्रीवरती डिपेंडन्सी नाही ठेवायची आहे. आपल्याला सगळ्यांचा एक आराखडा समजून घ्यायचा आहे की फंडामेंटल कसं मार्केटला इन्फ्लुएन्स करतात. तुम्हाला पण फॉरेक्स मार्केट शिकून चांगले रिटर्न्स कमवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकतात माझा फॉरेक्स मार्केट मास्टर क्लास.